मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 3 कंपन्या बघणार आहोत. तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत आणि सपोर्टवर आहेत. कधीही कंपनी जर सपोर्टवर तुम्ही बाय केलं तर सपोर्टवर बाईंग कधीही आपल्याला फायद्याची ठरू शकते, कारण जेव्हा तिथून कंपनी वर जाते तर आपल्याला चांगले रिटर्न मिळत असतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की सध्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि निकाल येण्यासाठी अजून अवधी आहे. तर निकाल येईपर्यंत ही मार्केट हे खालीवरच चालणार आहे. कारण कोणी असं म्हणत असेल की BJP येणार आहे, कोणी असं म्हणत आहे की काँग्रेस येणार आहे, कोणी म्हणते BJPला 150 सीट मिळणार आहेत, कोणी म्हणते BJPला 200 सीट मिळणार आहेत आणि BJP म्हणते की 400च्या पार आम्ही जाऊ. तर हे मार्केटला समजत नाही आहे की कोण येईल आणि कोण नाही येणार. तर त्यामुळे हे 20-25 दिवस जे आहेत तर ते आपल्याला गुंतवणूक करण्याला चांगली संधी आहे. असं होणार नाही की मार्केट खूपच एकदम खाली पडेल, असंही होणार नाही. तर मार्केट खूप वर जाईल असंही होणार नाही. निकाल येईपर्यंत हे मार्केट कधी खाली तर कधी वर असं चालणार आहे. तर ह्या संध्या आपल्याला गुंतवणुकीसाठी चांगल्या ठरू शकतात. चांगल्या कंपनीमध्ये जर आपण गुंतवणूक केली ज्या की सपोर्टवर मिळत आहेत, भलेही सपोर्ट ब्रेक होऊन त्या पुन्हा खाली येतील तरी सपोर्टवर केलेली बाईंग कधी फायदेशीर ठरू शकते. दीर्घकाळामध्ये चांगला पैसा बनवून ह्या कंपन्या देऊ शकतात. 3 कंपन्याची आपण चर्चा करणार आहोत. तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत आणि सपोर्टर आहेत. त्यामध्ये आपण पहिली कंपनी बघूया, लेटेंट व्ह्यू. ही कंपनी IT क्षेत्रातली आहे. 459 वर ट्रेड करत असलेली आपण इथे बघू शकतो आणि मार्केट कॅप 9,497 म्हणजे 9,500 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा PE 59.9 म्हणजे 60चा आहे. ROCE 15.2, ROE 12.3 आणि फेस व्हॅल्यू 1ची आहे. प्रॉफिट ग्रोथ पाहिलं तर 2.89 पाहायला मिळू शकते आणि प्रमोटर होल्डिंग 65.4ची आपण बघू शकतो. EPS बऱ्यापैकी आहेत. तुम्ही बघू शकता मीडियन P जो आहे तिथं कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. भविष्यामध्ये IT क्षेत्र चालणारच आहे आणि आपल्याला ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि ही कंपनी आपण कर्जमुक्त असलेलीही बघू शकतो. ह्या कंपनीचे सेल्स बघा, मार्च 2013 पासूनचे सेल्स आहेत. 33 करोडचे सेल्स 641 करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 8 करोडचं नेट प्रॉफिट 159 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट कंपनीनं चांगलं वाढवलेलं आपण बघू शकतो. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट हे डबल डिजिट आहे आणि चांगलं आहे. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR आहे आपल्याला इथं चांगले मिळणार आहे. चालू वर्षामध्ये 38% CAGR मिळालेले आहेत. 26% जरी मिळाले तर 10 वर्षात 10 पट पैसा कंपनी करते आणि निश्चितच ही कंपनी भविष्यामध्ये आपल्याला 30% पुढे CAGR बनवून देऊ शकते. रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे 1354 करोडचं, इथं बघा रिझर्व. आणि कर्ज जर पाहिलं तर 24 करोडचं कर्ज आहे. तर कंपनीवर कर्ज पण जास्त नाही आहे. आणि कंपनीवरून जर डिस्काउंट पाहिलं तर आपण बघू शकतो इथं डिस्काउंट 34% डिस्काउंट या कंपनीवरून मिळत आहे. तर डिस्काउंटमध्ये चांगली कंपनी ही मिळत आहे. आणि चार्ट जर बघितला तर एकदम सपोर्टवर ट्रेड करत आहे. इथं बघू शकता 150च्या आसपास ह्या कंपनीला सपोर्ट आहे आणि 159 वर ट्रेड करत आहे. वारंवार इथं घेतलेला सपोर्ट आपण बघू शकतो आणि कंपनी सपोर्टवर आहे. कदाचित आता हा पूर्ण जो U पॅटर्न बनणार आहे कंपनीचा, तर ही कंपनी अशी हळूहळू वर जाऊन U पॅटर्न पूर्ण करू शकते. तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता. पुढची कंपनी आहे SRF. केमिकलमधलं एक चांगलं नाव आहे. 22,226 वर ट्रेड करत आहे आणि मार्केट कॅप पाहिलं तर 66,000 करोडचं मार्केट कॅप तुम्ही बघू शकता. स्टॉकचा PE 49.4चा आहे. ROCE 12.7, ROE 12.2 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे भविष्यामध्ये स्टॉकचे 10 तुकडे होऊ शकतात. प्रॉफिट ग्रोथ आपण -38%ची बघू शकतो, कारण कंपनीचे प्रॉफिट ह्या एका वर्षामध्ये कमी झालेले आपल्याला दिसून येतील. प्रमोटर होल्डिंग 50.3ची आहे. इथं बघू शकता प्रॉफिट ह्या एका वर्षामध्ये कमी झालेले आहेत. मीडियन P किती आहे 23.9 आणि मीडियन Pच्या खूपच वर कंपनी जवळपास PE ऑल टाईम हायच्या जवळ ट्रेड करत आहे. पण कंपनी चांगली आहे. या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता आणि जसे प्रॉफिट वाढतील हिचा PE पुन्हा खाली येऊ शकतो. आणि इथं बघा 1, 2, 3, 4, 5 म्हणजे जवळपास 6 वर्ष झालं या कंपनीचे प्रॉफिट हे खाली आलेले आपण बघू शकतो. मागचा रेकॉर्ड जर पाहिलं तर बऱ्याच वेळेसही ह्या कंपनीचं प्रॉफिट खाली किंवा स्टेबल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथं मागंसुद्धा कंपनीचं प्रॉफिट हे कमी झालं होतं. तर हे चालूच असते ह्या कंपन्यामध्ये कमी जास्त प्रॉफिट होणं.
तर भविष्यामध्ये ह्या कंपन्या चांगला पैसा बनवून देऊ शकतात. आणि केमिकल क्षेत्रामध्ये सध्या प्रेशर चालू आहे. सेल्स बघा 3,783 करोडचे सेल्स 2013ला होते, तर 13,139 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. आणि तुम्ही बघू शकता मागच्या वर्षीपेक्षा इथं सेल्स कमी झालेले आहेत. नेट प्रॉफिट 253 करोडचे नेट प्रॉफिट 1,336 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा डबल डिजिट आहे, पण चालू वर्षामध्ये इथं -12% सेल्स आहेत, इथं -38% सेल्स आहेत. त्यामुळं इथं वर पण प्रॉफिटला आणि सेल्सलाही थोडा फरक पडलेला आपण बघू शकतो. स्टॉक प्राईस CAGR जर पाहिले तर 10 वर्षाचे 39% आहेत, 5 वर्षाचे 32 आहेत, 3 वर्षाचे 21, पण एका वर्षामध्ये -13%चे आपण बघू शकतो. तर स्टॉक प्राईस CAGR कंपनीने चांगले बनवून दिलेले आहेत. रिझर्व जर पाहिलं तर 11,182 करोडचं रिझर्व आहे. इथं बघू शकता. बोरिंग जर आहे म्हणजे कर्ज जे आहे ते 5,000 करोडचं कर्ज आपण बघू शकतो. चार्ट बघा, वरून 19%चं डिस्काउंट कंपनीवर आहे. इथं 19% आपल्याला कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे. आणि सपोर्टच्या एकदम जवळ कंपनी आलेली आहे. कदाचित इथं सपोर्ट 2200च्या आसपास किंवा 2200च्या थोडंसं खाली कंपनी इथं सपोर्ट घेऊ शकते. आणि तुम्ही बघू शकता इथं 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 वारंवार तिनं सपोर्ट घेतलेला आहे. आणि त्याच्याही खाली आली तर ती 2100च्या आसपास येऊ शकते. हे 2 सपोर्ट आहेत कंपनी खाली येण्याचे. आणि ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये जरी खेळायचं असेल तरी ते इथं वर जवळपास 2800च्या आसपास किंवा 2600च्या आसपास विकू शकतात. आता खरेदी करायचं आणि जेव्हा कंपनी पुन्हा वर जाईल तर तिथं विकू शकता. पण लॉंग टर्मसाठी सुद्धा कंपनी चांगली आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता 2022च्या अगोदरपासून कंपनी ह्याच रेंजमध्ये ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. खाली सपोर्ट घेते आणि वर जाऊन पुन्हा तिला रेजिस्टन्स फेस करावा लागतो आणि पुन्हा ती खाली येते. तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता शॉर्ट टर्मसाठी आणि लॉंग टर्मसाठी दोन्हीसाठी सुद्धा. पुढची कंपनी आहे ओलेक्ट्रा ग्रीन टेक. 1625वर ट्रेड करत आहे. ही कंपनी आपल्याला आता डिस्काउंट मिळत आहे. जेव्हा ही पळत होती तेव्हा सगळे लोक हिला खरेदी करण्याच्या मागं लागले होते. मार्केट कॅप 13,331 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचं PE 174 आहे. ROC 14.8, ROE 8.76, फेस व्हॅल्यू 4ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 17.2 आहे आणि प्रमोटर होल्डिंग 50ची आपण बघू शकतो. EPS वाढलेले आहेत. इथं बघा EPS कंटिन्यू वाढलेले आहेत. मिडियन PE जो आहे 146.4, त्याच्या थोडंसं वर कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. सेल्स बघा या कंपनीचे. सेल्स जर पाहिले तर 2013 पासूनचे सेल्स आहेत. 70 करोडचे सेल्स 1,154 करोडपर्यंत आलेत. 2 करोडचं नेट प्रॉफिट हे 80 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट कंपनीनं चांगलं वाढवलेलं आपण बघू शकतो. हे सेल्स ग्रोथ आहे, ही प्रॉफिट ग्रोथ आहे. डबल डिजिट तर आहे, पण प्रॉफिट ग्रोथ 3 वर्षात 112% आहे. इलेक्ट्रिक बस बनवणारी ही कंपनी आहे आणि भविष्यामध्ये इलेक्ट्रिक बस लागणारच आहेत. त्यामुळं ही कंपनी भविष्यातसुद्धा चालल. तर 3 वर्षामध्ये स्टॉक प्राईस CAGR बघा 108%चा मिळालेला आहे आणि 1 वर्षामध्ये 148%चा. 10 वर्षाचा 70% आहे आणि 5 वर्षाचा 51%. म्हणजे गुंतवणूकदाराला ह्या कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आपण इथं बघू शकतो. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व आहे 881 करोडचं हे रिझर्व आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर 121 करोडचं कर्ज आहे. म्हणजे कर्जवर कंपनीवर जास्त नाही. सूट जर पाहिली तर वरून 24%चं डिस्काउंट आपल्याला इथं ह्याच्यावर मिळत आहे. म्हणजे डिस्काउंट पण चांगलं कंपनीचं मिळत आहे. चार्ट पाहिला तर एकदम कंपनी सपोर्टर असलेली आपण बघू शकतो. वारंवार इथं सपोर्ट घेतला होता, इथं सपोर्ट घेतला होता आणि आता इथं सपोर्टवरच कंपनी आली होती. तिथून बाईंग आलेली आहे आणि 1624वर कंपनी ट्रेड करत आहे. कदाचित कंपनी इथून पुन्हा वर जाऊ शकते आणि ती 2100च्या आसपास पुन्हा तिला रेजिस्टन्स फेस करावा लागेल. एक नाही तर मग तिला 1950च्या आसपाससुद्धा रेजिस्टन्स फेस करावा लागू शकतो. तर इथून पुन्हा ती खाली येऊ शकते. तर हे दोन्हीही तुम्ही ध्यानात ठेवू शकता. जर शॉर्ट टर्ममध्ये खेळायचं असेल तर आता खरेदी करून वर विकायचं किंवा लॉंग टर्मसाठी सुद्धा कंपनी चांगली आहे. मित्रांनो, या तिन्ही कंपन्या सपोर्टवर आहेत. सपोर्टवर केलेली बाईंग कधी आपल्याला फायदेशीर ठरू शकते. तुम्ही विचार करू शकता. व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्हाला जर ह्या कंपन्या चांगल्या वाटत असतील तर तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.